पारंपरिक औषधांची क्षमता सिद्ध करण्यासाठी विज्ञानाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास जिंकण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. परंपरा, नवोन्मेष आणि विज्ञान एकत्रितपणे प्रगती करू शकतात हे भारतानं दाखवून दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचे गौरवोद्गार. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज संस्थगित. लोकसभेत 111% तर राज्यसभेत 121% कामकाज. अधिवेशनात 8 महत्त्वाची विधेयकं मंजूर. संसदेचं हिवाळी अधिवेशन देशासाठी अत्यंत फलदायी. मंजूर विधेयकं कोट्यवधी लोकांचं जीवनमान सुधारण्यात आणि विकसित भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. किरेन रिजिजू. नेदरलँड्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि एस जयशंकर यांच्या चर्चा. कृषी, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नौवहन क्षेत्रात दोन्ही देशांमधील मजबूत सहकार्यावर भर. बंदर सुरक्षा कार्यालय या समर्पित संस्थेच्या स्थापनेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. देशभरात एक बळकट बंदर सुरक्षा चौकट स्थापन करण्याची गरज व्यक्त. मुंबई बंदरात जागतिक दर्जाच्या विकसित भारत मुंबई मरीना विकसित करण्याच्या योजनेला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची माहिती. आफ्रिकन देशांशी संबंध दृढ करण्यासाठी नवी मुंबईत 54 मजली स्वतंत्र इमारत उभारण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन समारंभात घोषणा. सदनिका घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं ठेवली कायम. मात्र अंतिम सुनावणीपर्यंत कारवाईला दिली स्थगिती. नागपूरमधील अवादा कंपनीच्या आवारात पाण्याची टाकी कोसळल्यानं झालेल्या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना अहमदाबाद इथं नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय.